शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चिते त्याचे पाय माझे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण स्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग एको कमी माझ्या देहूतील मालकांचा आहे। मालक या अभंगाद्वारे विश्वाच्या मालकासमोर मागणी मागतात, हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा, हे जगदानंद कंद जगतपते पंढरीशा पांडुरंगा माय बापा मला एक देऊन टाका, मला तुमचा विसर नाही पडला पाहिजे। पुन्हा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी। देवा मी आवडीनं तुमचं गुण गावं ही माझ्या जीवनातली जोड आहे। न लगे मुक्ती आणि संपदा, देवानं थोडस कामीज दाखिलतं। देहूतल्या मालकांना सांगितलं, प्रभो मला मोक्ष सुद्धा नकोय, न लगे मुक्ती आणि संपदा, मला संपत्ती सुद्धा नकोय। संत संग देई सदा, मला संतांचं सानिध्य पाहिजे। ठीक आहे, विटेवरच्या मालकानं सांगितलं, तुकोबराय नित्य तुम्ही तुमच्या स्मरणात राहील, माझं आवडीनं भजन गाताल, संतांची संगती देईल, पण या काही गोष्टी करण्यासाठी मानवी शरीर पाहिजे आणि मानवी शरीर प्राप्त पाहिजे असेल लागत असेल तर मग गर्भवासाला यावं लागेल। सुखे घालावे आम्हाशी, तुकोबरायने सांगितलं, देवा गर्भवासाची आम्हाला काही भीती नाही। ज्यांना भीती होती ते मुक्त झाले, मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा, मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा, विष्णुदासा सुलभ मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा, आम्हा विष्णुदास भीतीपोटी मुनी योगी जपी तपी सिद्ध अनुरागी हे मुक्तावस्थेला पोचलेत देवा, पण आम्हा विष्णुदासा सुलभतो, गर्भवास विष्णुदासाला काही करीत नाही। देवा अंतःकरणात तुझं नामस्मरण आहे, भजन आहे, तुझ्या नामाचा टाहोय, तो काय करणार आहे गर्भवास। हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झाला। आपलं कीर्तन विठाला विठाला मोठ्या श्रद्धेने भावयुक्त अंतकरणाने चालत असलेला हा 5व्या
5 पर्वण्यापैकी उत्तम शिवरात्री हा एक फार मोठा पर्व आहे. शिवरात्रीचा वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार 29 उपवास आहेत एकादशी सारखे, आणि वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार एक उपवास आहे, एक टाइम जेवून त्याला सोमवार म्हणतात. याच्या व्यतिरिक्त ज्ञानोबाराय तुकोबारायांनी एकाही उपवासाला मान्यता दिली नाही. ज्ञानोबाराय तुकोबारायांनी, मी त्यांचं नाव घेऊन भाकरी खाणारा माणूस आहे, माझी काय पात्रता आहे. या 29 उपवासाने 30वा सोमवार शक्य असल्यास प्रदोष 31वा, याच्या व्यतिरिक्त ज्ञानोबाराय तुकोबारायांनी एकाही उपवासाला तिळा इतका ठाव दिला नाही तो ज्ञानोबाराय तुकोबारायांनी. मग तुम्ही आम्ही कोणते कोणते दुकानं मांडले ते किती खरे आहेत ज्याचे त्यांना तपासायचे. विठाला त्याच्यापैकी आजचा जो पर्व काळ आहे उत्तम शिवरात्री अत्यंत उत्तम आहे. फार मोठं पर्व मांगल्य आहे शिवरात्रीचा उत्सव. भगवान देवाधिदेव सबदेवों के बाबा भगवान शिवशंकर यांचा हा उत्सव आहे. आणि या उत्सवानिमित्त चालत असलेला बोरेश्वर प्रभूंच्या कृपेने, भगवान बोरेश्वराच्या दयेने, त्या बोरेश्वराच्या साक्षात्काराने, बोरेश्वराच्या प्रसादनाने, कारण प्रसादिक मूर्ती आहे, अशा परमपावन विश्वनाथाच्या कृपेने, परिसरातल्या साधू संतांच्या आशीर्वादाने, योगी तप्यांच्या सिद्धांच्या आशीर्वादाने आणि या अधिष्ठानाला बोरेश्वराचे उपासक लाभलेले सद्भक्त आदरणीय हरिओम बाबा त्यांच्या या असीम प्रयत्नातून चालत असलेला हा भगवान शिवजींचा उत्सव आहे. खूप सात्विक, सदाचारी, पुण्यशील, निराभिमानी, भोगविरहित. भोगाच्या बाबतीत जर विचार केला तर मी त्यांच्या पायाला चिटकलेल्या मातीची पण बरोबरी मी करू शकत नाही. उन्हाळा असो, हिवाळा असो, पावसाळा असो, याच अवस्थेत आजही त्यांची परिस्थिती आहे. एखादा निष्ठावंत वारकरी आला असेल, त्याच्या पुढे लोटांगण घालणे, त्याचा दोष न पाहणे, त्याच्या गुणदोषाचा कसल्याही प्रकारचा विचार न करणे, त्याच्या गळ्यातली तुळशीची माळ, रुद्राक्षाची माळ, कपाळाचा गोपीचंद, बुक्का इतकं पाहून मातुड्यात त्याच्या पुढे लोटांगण घालणारा एक निष्ठावंत वारकरी माझ्या बोरेश्वराचे उपासक सद्गुरू हरिओम बाबा. मी तसा रगील माणूस आहे, मला काय अशी भीती वाटत नाही कोणाची, काय नाही. पण मी फक्त भीतो अशा सात्विक लोकांना. बाकी किवडा जरी रावणा इतका श्रीमंत आला तरी मला काय त्याच्या कपाळाला कपाळ घासायचं नाही, आणि तो बी भडवा मला काय देणार नाही. मी बी भिकार चोट नाही त्या नालायकाला मागायला. माझ्या पांडुरंगाने, माझ्या बोरेश्वराने मला यथासांग दिलेलं आहे. मी फक्त भीत असेल तर निष्ठावंत वारकऱ्यांना भेटतो. वाक्य नीट ऐका, महाराजायला बी भेट नाही. महाराज भोगवादी असू शकतात, महाराज चंगळवादी असू शकतात, महाराज पैसे झाल्यावर चुकीचे कामं करू शकतात, पहिल्या 3 सोडून 5वी करू शकतात. महाराज काही पाप करू शकते, पाप करत नाही ते फक्त वारकरी. आणि म्हणून त्या वारकऱ्यांना फक्त भीतो. एक महाराज म्हणला माझ्याकडे लय भारीची गाडी आहे, घाल मग आमच्या अंगावर. त्या गाडीचा आणि याचा काय संबंध आहे? माझ्याकडे एवढे पैसे, अरे कोणाकडे पैसे आहेत त्याचा काही विषय नाही. नाही भ्यायचं कोणाला, भ्यायचं फक्त तुम्हाला एक सांगतो, तुमच्या पायाला स्पर्श करून विनंती करतो, फक्त जीवनात अपमान करू नका वारकऱ्याचा. वाका मायबापाच्या पुढं, वाका देवांच्या पुढं, वाका ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या पुढं, आणि त्याच्यानंतर जर पुढं वाकायचं असेल तर महाराजांच्या पायावर वाकूच नका, वारकऱ्यांच्या पायावर वाका. विठाला विठाला. कारण विश्वाच्या मालकाचं शुद्धांतकरण एक तत्व होतं देवाच्या मालकाचं, ते तत्व म्हणजे संत शिरोमणी निळोबाराय. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संताच्या, वारकरी संता
वारकऱ्यांच्या पुढे वाक जावं। माझ्या बोरेश्वराचा विटेवरच्या मालकाचा निष्ठावंत उपासक असे परमश्रद्धेय हरिओम बाबा वारकरी आहेत। त्यांच्या चरणी दंडवत करतो, बोरेश्वराच्या चरणी दंडवत करतो। मृदंगाचार्यांना धन्यवाद देतो, माझ्या या गुणीजनांनाही धन्यवाद देतो। गाय नक्षत्रातली बुलंद तो प्रकाशजी महाराज आहेत, त्यांनाही धन्यवाद। साऊंड सिस्टीम वाल्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद। भगवान बोरेश्वराचे उपासक तुम्ही एवढ्या मोठ्या गर्दीनं जमा झालात अशा पर्वणीवर, या शिवरात्रीच्या पर्व काळावर भगवान बोरेश्वराच्या दर्शनाकरता 2 तासाकरता नामचिंतन ऐकण्याकरता आलात। तुमच्यातही बोरेश्वराचा अधिष्ठाने मंडपात बसलात, तोपर्यंत प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती म्हणून तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या अभंगावर येतोय विठाला विठाला। आज काय मागणी आहे तुकोबारायची? तुझा विसर न व्हावा। पर्वकाळ शिवरात्रीचा आहे। महाराज या 2 मालकांचा ज्यांना विसर पडत नाही ती माणसं फार मोठी असतात, विटेवरचे मालक आणि काशीतले मालक। विसर न पडणे म्हणजे नित्य अंतःकरणात ह्या दोघांना ठेवणे, देखावा करणे नाही। उजळलं की घागर भरून घेतली, महादेवाच्या अंगावर चवली, दुसरी भरून आणली, तिसरी भरून आणली। हे देवाला वल करणं म्हणजे फार मोठेपणा नाही, हे वरून दाखवणे, त्याला आत ठेवणं सर्वात मोठा पुरुषार्थ आहे। या 2 देवाला आतमध्ये जागा द्या, पंढरीतल्या मालकांना आणि भगवान बोरेश्वर म्हणजे काशीतले मालक आहेत। या 2 मालकांना जागा देताच आली, तो डोक्यावर बी देऊ नका, खांद्यावरही देऊ नका। ते रिकामे नाहीत कोणाच्या डोक्यावरून खांद्यावर बसायला। तुम्हाला भाव असेल, श्रद्धा असेल तर तुमच्या अंतःकरणात जागा द्या। आणि या 2 देवायला ज्याने अंतःकरणात जागा दिली त्याच्याकडे तो बघतो, बघ आपली चिंता तो करतो। तुझी चिंता त्याशी सर्व आहे, आपली ती चिंता करत असतो। जागा द्यावी। पर्वकाळ शिवरात्रीचा आहे महाराज। याही मालकाला अंतःकरणात ठेवण्यात किती मोठं रहस्य आहे। दिवर नावाचा एक व्यक्ती होऊन गेला, सात्विक आहे, सदाचारी आहे, पुण्यशील आहे, पावन आहे। असं भगवान बोरेश्वरांचं जसं जाज्वल्य प्रसादिक लिंग आहे, पिंड आहे, अशी एक पिंड त्याच्याकडे सुद्धा होती। एकदम साध असं कौलाचं घर, छोटस मंदिर, बारीकसा गाभारा, आणि त्याच्यामध्ये तो भगवान शिवजीची उपासना करायचा। रात्रंदिवस अंतःकरणात त्याच्या शिवजीच होते। झोपेतून उठल्यापासून तर झोपेपर्यंत जे काही काम करत असेल ते प्रत्येक कामाला शिवजींचं नाम घेऊनच हात लावायचा। आपल्याकडे दंडक दिलाय, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे। घात जरी तोंडात टाकायचा असेल तरी भगवंताचं नाव घ्यायचं सांगितलं। मोठी मोठी लोक जीवनभर त्याला अंतःकरणात ठेवतात, त्याला विसरत पडू देत नाही। सिंक जांभई खोकला ही तुका वेळ वाया, फक्त शिंकन जांभई जळ आली तर याच्या व्यतिरिक्त सारखा अंतःकरणात जगाचा बाप आहे काही लोकांच्या। आणि म्हणून त्यांच्यामुळे हे विश्व अस्तित्वात आहे। हे कधी मधी लटकपटक देवाचं भजन करणाऱ्यांवर विश्व अधिष्ठित नाही। आपली निष्ठानिष्ठीचा परमार्थ निष्ठावंत साधकांच्या जीवनात नित्य नितांत विश्वाच्या मालकाचा अधिष्ठाने, म्हणून हे विश्व टिकून आहे। सारखा देवांतकरणात रोज सकाळी स्नान झालं
की एक घागर खांद्यावर घ्यायची पाण्याची भरलेली, आणि गंगेवरनं घरी येत असताना बाजूला उजव्या हाताला एक मशानभूमी होती, आणि त्या मशानभूमीतून मेलेल्या माणसाला जाळलेली एक चिमूटभर राख येताना तो घरी घेऊन यायचा. नित्य अंतकरणात ठेवणारी माणसं किती अधिकारी असतात. तुझा विसर न व्हावा. तशी मागणी तर विटेवरच्या मालकाची आहे, पण विटेवरच्या मालकाने बोरेश्वराला डोक्यावर घेतलेलं आहे. तुम्ही टाळू चापून पा पंढरपुरातल्या मालकाची. पंढरपुरातल्या मालकाच्या टाळूवर भगवान शंकरांचं शिवलिंग तुम्हाला दिसेल, हाताला स्पर्श लागेल, कारण डोक्यावर घेतलं मालकाला. याच्या पलीकडे सांगू का, भगवान शिवजींमुळेच तुम्हाला भजन, मला कीर्तन आणि तुम्हाला पक्वाद. शिवजींची कृपा नसती तर आपल्याला कोणालाही भजन करता आलं नसतं, पक्वाद वाजीला आला नसता, कीर्तन करता आलं नसतं. वारकरी संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष बोरेश्वर भगवान येतं, कारण वारकरी संप्रदायाची स्थापनाच बोरेश्वरानं केली, विश्वनाथानं केली. हे गिरगावचा बाळू सांगतो म्हणून ऐकायचं नाही, हे पैठणच्या मालकांचं वाक्य आहे. एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, एका जनार्दनी वैष्णव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. या संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष भगवान शिवशंकर आहेत, हे पैठणच्या मालकांनी नमूद करावं. वाक्य हे गाफील माणसांचं ग्राह्य धरल्या जात नाही, अधिकाऱ्यांचं ग्राह्य धरल्या जातं. आणि त्या बोरेश्वराचा उपासक नित्य अंतकरणात बोरेश्वराला रोज एकदा चिताभस्म देवाच्या पिंडीला लावायचं, आणि मग त्यानं त्याचं दिवसभर काय वाट्याला आलं असेल ते काम करायचं. पण ते काम करीत करीत त्यानं नित्य भजन करायचं. मला असं वाटतंय, पोळ्या लाटता लाटता जरी एखादी बाई रामकृष्ण हरी म्हटली, पोळ्या लाटता लाटता, कारण बेलणं तर काही तोंडात नसतं, पोळ्या लाटायचं लोटाळणं ते काही तोंडात नसतं, तोंड रिकामं असतं शक्यतो पोळ्या करताना तरी. मग पोळ्या करताना जर ती रामकृष्ण हरी म्हणली किंवा ओम नमः शिवाय म्हणली, तर त्या पोळ्या ज्याच्या पोटात गेल्या असतील त्याचे दोष दुरुस्त करता येईल. दोष इतकी ताकद असते त्या पोळ्यामध्ये, त्या भाकरीमध्ये, त्या पोळीमध्ये, त्या चपातीमध्ये इतकी ताकद असते. जीवनभर त्यानं भजन केलं देवाचं. त्याचा नित्यनेम होता चिताभस्म शिवजीला समर्पित करायचं. कर्मनो गहनोगती. एक दिवस असा उजळला की देवाचं स्नान, गंगेचं स्नान झालं, पाण्याची घागर खांद्यावर घेतली आणि मशानभूमीत गेला. तर आदल्या दिवशी कोणी जाळलंच नव्हतं, भस्मच नाही, असं होतच नव्हतं. पण त्याच दिवशी झालं. रिकामी भस्माची वाटी कोणाड्यात ठेवली तुळशीच्या वृंदावनाच्या बाजूला, आणि नित्यप्रमाणे ठरल्याप्रमाणे बायकोला काही सांगितलंच नाही मी इथं भस्म ठेवलं, रोज ठेवत होते. पण आज म्हणायला पाहिजे होतं की कालच्या रात्री कोणी मृत्यू पावलं नाही, म्हणून मशानभूमीत कोणाचा अंत्यविधी झाला नाही ग, याच्याकरता चिताभस्म नाही शिवजींना, असं ते विसरून गेले. आणि ते त्यांच्या पूजेत मग्न झाले. देवाला स्नान घातलं, पिंड पुसून काढली, पांढऱ्या रंगाची फुलं असतील, काय काय असेल ती संपूर्ण आरास करायचं ठरविलं. आणि आवाज दिला, प्रिये, ए लक्ष्मी, अगं भस्म घेऊन ये ग, असा आवाज दिला. महाराज ती काय सात्विक माऊली असेल, किती सदाचारी असेल, किती पुण्यशील असेल, किती पावन असेल ती माऊली.
आणि ती आवाज आल्याबरोबर हातातलं काम सोडून त्या कोनाड्याकडे गेली. त्या वाटीत बघितलं तर त्या वाटीत काहीच नव्हतं. ती वाटी कोरडी होती. रोजची रोज गंगेतून धुवून आणायची आणि नवचिता भस्म आणायचं होतं, पण तिला पांढरं सुद्धा लागलेलं नव्हतं. एखाद्या वेळेस भस्मानं भरलेली जरी वाटी असती तर तितकंच वाटीला असं बोट पुसून तो पांढरा भस्म शिवजीला समर्पित केला असता, चिता भस्म. पण वाटी सुद्धा धुवून आणली होती गंगेतनं. दुसरा आवाज आला, अगं किती वेळ लावते, घेऊन ये ग भस्म, तुझा विसर न व्हावा याच्यावर सांगते. दुसराही आवाज पडला. बाई थरथर कापत होती. मालकाने आपल्याला 2 आवाज भस्मा करता दिलेत, पण भस्मच आणलं नाही मालकानं, मी दिनार तरी कशी. एक सांगू का तुम्हाला, आपण जर असं करीत असू आणि आपण आपल्या बायकोला आवाज द्यायला भस्म घेऊन ये, तर आपली म्हणली असती तुला फुकू का. मी पण त्याच्यात आलो, तुमच्या अंगावर दगड टाकतोय असा विषय नाही. आपली म्हणली असती कोणी मेलच नाही ना काल, मशानात अंत्यविधी झालाच नाही ना, तुम्ही चिता भस्म आणलत नाही, मग देऊ कसलं, निदान इतकं तरी आपली म्हणली असती. ती बाई तेवढं सुद्धा बोलली नाही. बाई मनाला खात होती, मालक कसे विसरले असतात, त्यांना कसं कळत नसेल की त्यांनी भस्म आणलंच नाही, वारंवार मला आवाज कसा देतात. तिसरा आवाज आला तर करू काय. 2 आवाजापर्यंत ठीक होतं, कारण कपाळावर कुंकू असलेल्या, वाक्य नीट ऐका, कपाळावर कुंकू असलेल्या सात्विक सदाचारी पुण्यशील बाईनं नवऱ्याचा तिसरा शब्द मातीत जाऊ दिला नाही पाहिजे. तिला प्रसन्नपणाने कपाळावर कुंकू लावण्याचा अधिकार आहे. ती कोणतंच वाक्य नवऱ्याचं ऐकत नसेल तर तिनं कपाळावर कुंकू लावणं म्हणजे कुंकाचं पिठलं करून कपाळाला चिटकिने. महाराज अधिकारी लोकांसाठी असते ते, तुमच्या माझ्यासाठी नाही. आपला खेळ सगळा पोकळवादी, सगळा देखावा, आपला आतून काही नसतं, काही संबंध नसते. आज्ञाभंग काय असते, वैचारिक पातळीची लेवल काय, खाली किती गेली, वरी किती गेली, लोक काय म्हणतील, काही संबंध नाही. मी म्हणजे मीच. या अवस्थेत जगत जीवन जगणारे तुमच्या माझ्यासारखे सगळे आपणच. त्या बाईने विचार केला, तिसऱ्यांदा आवाज जर दिला तर करावं काय, आणि तसंच झालं. आवाज दिला, अगं अन्न ना ग. बाईने विचार केला, तिसरा आवाज पडलाय, आज्ञाभंगतेचं पापक लागतंय. कापूर घेतला, हरिओम बाबा, तो कापराचा ढिगल केला, त्या कापरावर बसली आणि त्याच्यावर विस्तू टाकून दिला आणि स्वतःचं शरीर जोहार करून घेतलं. मधातली मधात मंदिरात विचार करत होता, गेले आयुष्यभर जिच्या खांद्याला खांदा लावून संसार केलाय, ती बायको साधं दारातलं भस्म मला देवासाठी आणून देत नाही, आपण कशासाठी संसारासाठी बैलासारखं जीवन राबवायचं. हात हे आपल्या जीवनाची, धिक्कार आहे आपल्या जीवनाचा. जी आपल्याला दारातलं तुळशी वृंदावनाच्या बाजूला ठेवलेल्या कोनाड्यातली वाटी भस्माची आणून देत नाही, तीन आवाज देऊन आपण या संसारासाठी बैलासारखं राबायलो, असा त्यानं विचार केला. पण भस्म आणलंच नव्हतं त्यानं, हे कुठं लक्षात आहे. अनावधानानं विसरून गेला आणि हयात होऊन थकून मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर आला तर तुळशी वृंदावनापाशी दिव्य तिच्या शरीराचा सुगंध येत होता. पाहिलं तर राखुंड्याचा ढिगल पडलेला होता. राखुंड्याचा ढिगल पडला होता. लक्षात आलं, कालच्या दिवशी एकही इथे माणूस मृत्यू न पावल्यामुळं मशानभूमीत अंत्यविधी झाला नाही, आणि अंत्यविधी न झाल्यामुळं मी वाटी गंगेतनं धुवून आणली, पात्रामध्ये भस्म नव्हता. आणि आपण पत्नीला आवाज दिला, 3 आवाज दिले, ती आणील कुठून, आणि मग तिनं स्वतःच्या शरीराचं जोहार करून घेतलं. काय पत्नी असेल महाराज. आणि त्या राखेमध्ये जाळलेल्या अस्थिच्या त्या पुंजामध्ये असा हात घातला आणि मूठ भरून चिताभस्म घेतलं. हे चिताभस्म ज्या वेळेला असं भरून घेतलं हातामध्ये, विठाला 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 आणि ते चिताभस्म घेऊन भगवान शिवजींच्या पिंडीवर समर्पित केलं.
त्या मुठभर राखेतनं एक कंगन खाली पडलं. ते सौभाग्याचं कंगन होतं, अक्षयी चुडा होता. महाराज, मालकावर इतकी निष्ठा असलेली बाई आपल्या पतीचा नियम मोडू नये याच्याकरता स्वतःच्या शरीराची राख केली. काय पतिव्रता स्त्री असेल, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. महाराज, बेल किती महादेवाला वाहला, पांडुरंगाला मंजुळ किती वाहली, आपण किती ग्रंथाचं पठन केलं, हरिपाठ किती बाऱ्या म्हणतो, तुळशीला प्रदक्षिणा किती करतो, त्यापेक्षा आपल्या भारतीय संस्कृतीचे आपण नियम किती पाळतो हा महत्वाचा मुद्दा आहे. महाराज ज्वार करून घेतला आपल्या पतीचा नियम मोडू नये. गेल्या 30-35 वर्षाची परंपरा. आज जर चिताभस्म नसतं तर आपल्या पतीचा नियम मोडून गेला असता, म्हणून स्वतःचं शरीर जाळून घेतलं आणि त्याच्यातली मुठभर राख मग नवऱ्याने भगवान शिवजीला अर्पण केली, बोरेश्वराला, विश्वनाथाला. त्याच्यातून एक बांगडी पडली, कंगन पडलं. श्रुतीने प्रश्न केला, जिथं स्वतःचं शरीर पेटून घेतलंय तिच्या हातातली बांगडी का जळाली नाही? माझ्या लहानपणी आम्ही बांगड्यांचं तोरण करायचो. लग्न कार्य असलं की कासार दादा बांगड्या भरायचे आणि त्या फुटलेल्या बांगड्याचं असं कोपऱ्यात गठोडा असायचं, ते नेऊत द्यायचं नाही, ते ठेवून घ्यायचं. आणि त्या बांगडीचा एक भाग दिव्यावर ठेवला राखेलच्या आणि इकून दाबलं की ते काच इतका वितळतो, मग इकडचं तोंड मिटतं. म्हणजे त्या काचाचं पाणी होतं छोट्याशा मिनमिन त्या दिव्यावर. तर मला सांगा, प्रेत जळेपर्यंत अग्नी किती वाढला असेल, त्या बांगड्याचं पाणी होतंय, पण पतिव्रतेचे कंगन जाळायची ताकद अग्नीत नाही. पतिव्रतेचं मंगळसूत्राचा दोरा सुद्धा जाळायची अग्नीत ताकद नाही. अग्नीत ठराविक लोकांना भेटतो, साध्वीला भेटतो, वारकऱ्याला भेटतो आणि पतिव्रतेला भेटतो. मी दुपारी कीर्तनात बोलून गेलो, ढवळेवीर नावाचं गाव आहे खानदेशमध्ये. त्या खानदेशमध्ये ढवळेवीर नावाचं गाव, तिथं रुक्मिणी नावाची एक माऊली होऊन गेल्या. फक्त हळदीचा डाग होता आणि तेवढाच हळदीचा डाग, आणि माहेरी आल्या, अख्खं जीवन माहेरात ज्ञानेश्वरीवर गाथ्यावर प्रेम केलं. आणि ज्ञानेश्वरी आणि गाथा जीवनभर अंतकरणात ठेवला. 2 वेळेची भाकरी घरातली लोक देत होते. कालांतरानं ती रुक्मिणी नावाची स्त्री हरिओम बाबा जात राहिली. त्या माऊलीचा अंत्यविधी झाला. 2ऱ्या-3ऱ्या दिवशी राख सावडायला गेल्याच्या नंतर गळ्यातली तुळशीची माळ दोऱ्यासह सापडते आणि आस्ती विरून गेल्या. औषधाला आस्ती सापडली नाही, फक्त गळ्यातली तुळशीची माळ आणि तो दोऱ्यासह ती माळ सापडे. आज ढवळेवीर नावाच्या गावात खानदेशमध्ये फक्त त्या तुळशीच्या माळीची रुक्मिणी माऊलींची समाधी आहे. जाळू शकत नाही अग्नी, भीतो वारकऱ्यांना. पुन्हा एक मुद्दा पहा, इकडे खाली सोलापूर भागामध्ये, धाराशिव भागामध्ये वारकरी संप्रदायातले गोड साधरी रत्न होऊन गेलं. वैकुंठवासी स्वर्गीय रामकृष्ण भाऊ येडशीकर. प्रचंड संप्रदायाचा व्यासंग मोठा होता भाऊंचा. भाऊंचं नाव रामकृष्ण होतं. मोठ्यांचं वाक्य सांगतोय, गुरुवर्य वैकुंठवासी रामकृष्ण भाऊ येडशीकर जात राहिले. लक्षावधी टाळाच्या, मृदंगाच्या, वारकऱ्याच्या, विटेवरच्या मालकांच्या, काशीतल्या मालकांच्या जयघोषाने स्वर्गीय रामकृष्ण भाऊंचा अंत्यविधी पार पडला. आणि आस्ती संचयाच्या कार्यक्रमाला ज्या वेळेला पुन्हा 2ऱ्या-3ऱ्या दिवशी सगळी लोक जातात, त्यावेळेला भाऊंची कवटी जशाला तशी हरिओम बाबा सापडली. पूर्ण जळून गेलेली पांढरी शुभ्र कवटी सापडली. पण भाऊंच्या कपाळावर त्यावेळेला 10-5 क्विंटल नारळ पडले असतील, कितीतरी कापूर पडला असेल, कितीतरी गावरान तूप पडला असेल, राळ पडली असेल, गौऱ्या पडल्या असतील, चंदनाची लाकडं पडली असतील, दुसरी सुद्धा जांभळ्या आंब्याची लाकडं पडली असतील. आणि इतक्या लाकडात जळालेलं पार्थिव त्या कपाळावर, कवटीवर नाव कोरलेलं होतं, रामकृष्ण. उपजताच त्यांचं नाव रामकृष्ण भाऊ येडशीकर. अख्खं शरीर जळालं,
पण नाव जशाला तसं साबूत राहिलं. अग्नी वारकऱ्याला भेटतोय, अग्नी साध्वीला भेटतोय, सतीनं देखे अग्न. महाराज सतीचं शरीर अग्नी पाहू शकत नाही. मी दुपारी बोलून गेलो. कासारवाडी नावाचं गाव आहे गंगाखेड तालुक्यामध्ये. वैकुंठवासी मारोतराव महाराजांची बऱ्या काळ त्या माऊलीनं सेवा केली. त्याही माऊलीला हळदीचा डाग होता. आणि काय नवऱ्याला आवडलं नसेल, हळद फेडायच्या आत माहेरी आल्या आणि त्या दिवसापासून सासरी गेल्याच नाही. जीवनभर भजन केलं. भाऊजायाच्या हाताखाली, माहेरातल्या लोकांच्या हाताखाली राब 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 पडलेलं काम त्या माऊलीनं केलं. आपल्या बाबांकडे आलेल्या वारकऱ्यासाठी स्वयंपाक करायचा. विनंती करून पंढरपूरची वारी केली. त्या बाईचं नाव होतं जाईबाई नावाची माऊली. आणि ज्या वेळेला ह्या जाईबाई नावाच्या माऊली जात राहिल्या, त्यांचा अंत्यविधी झाला. महाराज नुसता हळदीचा डाग होता. हरिओम बाबा. त्या माऊलीच्या गळ्यातला दोऱ्यासह पोत सापडली. सावडायच्या दिवशी दोऱ्यासह. आज मारुतीरायाच्या मंदिरात एक छोटीशी समाधी आहे त्या माऊलीची. आपल्या मराठवाड्यातली बाई आहे. महाराज हे सांगणारी पाहणारी लोक आज जिवंत आहेत. महाराज अधिकारी लोकांचा पुरुषार्थ इतका मोठा असतो, देखावा करणाऱ्यांचा नाही. अधिकाऱ्यांचा पुरुषार्थ, महाराज विटेवरच्या मालकाला, बोरेश्वराला आवडणाऱ्या लोकांचा एवढा दर्जेदार पुरुषार्थ असतो, इतका दर्जेदार. मग जिनं स्वतःच्या पतीचा नियम मोडू नये, तिनं स्वतःचं शरीर जोहार केलं. तिचा काय दर्जा असेल, टेलर काय अधिकार असेल तिचा. आणि मग भगवान विश्वनाथ, भगवान बोरेश्वर प्रगट झाले आणि त्या धिवराला आलिंगन दिलंय. आलिंगन दिलं, आलिंगन दिलं. 10 भुजांनी आलिंगन दिलं. भगवान शिवजीनं आलिंगन दिल्याबरोबर हृदयाला डोकं लावून तो धिवर उकसाबुकसी रडत होता. भगवान बोरेश्वराने विश्वनाथानं विचारलं, बाळा का रडतो? काही नाही प्रभू, गेल्या इतक्या दिवसापासून तुम्हाला अंतकरणात ठेवलं. रात्रंदिवस तुम्ही अंतकरणात होतात प्रभू. तुमची पूजा करत असताना तुमच्या नामावळीत, तुमच्या भजनात वितका व्यस्त राहिलो. मला कळालं नाही. कालच्या रात्री गावात कोणी मेलच नाही प्रभू. तुमच्या भजनात इतका दंगून गेलो, मला कळालं सुद्धा नाही. अंत्यविधी कोणाचाच झाला नाही. मग भस्म तरी कसं सापडेल? देवा, तुमच्या नामात मी इतका व्यग्र झालो, इतका तल्लीन झालो, इतकं तुम्हाला अंतकरणात ठेवलं, भस्म आणलंच नाही, विसरून गेलो. आणि पत्नीला 3 आवाज दिले प्रभू, 3 आवाज दिले. काय तुमच्या नामात व्यग्र होतो देवा. आणि 3रा आवाज, पतीची आज्ञा भंग होऊ नये याच्याकरता स्वतःच्या शरीराचं जोहार केलं. प्रभू, गेल्या 30-35 वर्षाचा मोडणारा नियम, चालत असलेला नियम आजच्या तिथीला मोडा असता, पण ते केवळ माझ्या पत्नीनं स्वतःच्या शरीराची राख केली आणि तो नियम आज शाबूत ठेवला. देवा, आता हा नियम शाबूत ठेवण्यासाठी पाठीमागं कोणी नाही, त्याच्यापेक्षा मला घेऊन जाय. भगवान शिवजीनं हृदय धरलं, मिठी मारली आणि एकच विचारलं, तुला पाहिजे काय? प्रभू एकच करा. गेल्या 35 वर्षापासून चालत असलेला नियम जिच्यामुळं चालू राहिला, तिनं जर जोहार केलं नसतं तर आज तुम्हाला चिताभस्म समर्पित करायचा नियम मातीत गेला असता. त्या पत्नीमुळं नियम साबूत ठेवलाय, मला तीच परत देऊन टाका. आणि जशाला तशी त्या धिवराची पत्नी भगवान विश्वनाथानं, बोरेश्वरानं परत केली, परत केली, परत केली. महाराज, ताकद कशाची आहे? अविरत त्याला ध्यानात ठेवल्यामुळं, अविरत त्याला अंतकरणात ठेवल्यामुळं, एका क्षणा इतका त्याचा विसर न पडल्यामुळे विश्वनाथानी त्या भक्तावरती कृपा करावी. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात,
भजन केलं शिवजींचं. आज पर्व काळ आहे शिवरात्रीचा. हरिओम बाबा एक वेश्या व्यवसाय करणारी बाई होती, वेश्याचा धंदा. किती मान्यता देता तुम्ही तिला? पण ती वेश्या जरी असली तरी देवावर तिची इतकी निष्ठा होती, इतकी निष्ठा होती, मला असं वाटतंय विश्वातल्या बऱ्यापैकी स्त्रिया तिची बरोबरी करू शकत नव्हत्या. कुटुंबात वावरणाऱ्या, तुमच्या माझ्यासारख्या घरात राहणाऱ्या बायका सुद्धा तिची बरोबरी करू शकत नव्हत्या, इतकी तिची निष्ठा होती. व्यवसाय तिचा वेश्येचा होता, वारांगणा होती. नियम काय होता सांगू? सूर्य अस्ताला जायच्या अगोदर जर तिच्याकडे कोणी आला, एखादा नराधम, तर त्या वेश्येनं त्या व्यक्तीची रात्रभर सेवा करायची. आणि प्रकाश बुवा, सूर्य मावळल्याच्या नंतर तिच्याकडे एखादा व्यक्ती एक ट्रक भर जरी सोनं घेऊन आला तरी त्या व्यक्तीनं त्याला बाप म्हणायचं, बाप, भाऊ म्हणायचं, लेक म्हणायचं आणि दर्शन घेऊन आश्रमातून काढून द्यायचं. अन्यथा राहायचा असेल माझ्या आश्रमात रात्रभर तर बाप होऊन राहाय, माझा भाऊ होऊन राहाय किंवा माझा मुलगा होऊन राहाय, हा तिचा नियम होता. सूर्यास्त झाल्यावर केवढा जरी आला तर केवढा जरी आला. महाराज त्या वेश्येची परीक्षा पाहण्यासाठी नाना प्रकारच्या देवतेनं परीक्षा पाहिली, पण ती नापास झालीच नाही, झालीच नाही. तिचं नाव होतं महानंदा. काय निष्ठा असती काही लोकांच्या जीवनातला नियम असतो. असू द्या, ती वेश्या असेल, तुम्हाला काय घेणं आहे तिचं? पाप उचलायचं काम. काय मागच्या जन्मातलं तिचं असेल याच्याकरता ती त्या व्यवसायात पडली असेल. तुम्ही विनाकारण तिचे वाभाडे काढणं म्हणजे तिचे धुणे धुणे तुमच्या डोक्यावर पाप घेणं. माणसं बऱ्याच वेळेस स्वतःचा पुरुषार्थ मातीत घालतात आणि दुसऱ्याचे उकांडे उकरायचे जास्त नादी लागतात. हे मागच्या जन्मात भडवे कोंबडे होते. कोंबडे अजूनही उकांडे उकरते. तुका म्हणे झाले कोंबड्याची परी, तुका म्हणे झाली कोंबड्याची परी, पुढेची उकरी लाभ नाही, मालकांचं वाक्य कोंबडे आळ्या खाण्यासाठी उकांडे उकरीते. दोन्ही पायाने एकदा फरकन करीन, एकदा फरकन करीन, असं करीन, असं करीन, आणि नखाना आळ्या माग जातात आणि याचे नख घासू घासू असंच मरत. मग बरेच लोक आहे ना थुत्राचे नख घासले दुसऱ्याचं इचकिण्या करता. मला एक जण म्हणला यावर्षी सप्ताह नाही बोरेश्वरावर. म्हणलं कशामुळं नाही बाबा, कशा, मला असं वाटत नाही हरिओम बाबा सप्ताह करतील. नाही म्हणे त्यांच्याकडे अशी अशी दुःखद घटना झाली. अरे म्हणलं माझ्या जीवनातल्या काही ठराविक लोकांपैकी एक हरिओम बाबा नावाचा महात्मा आहे. ते संसारातल्या दुःखाला चिटकणारा माणूस नाही. काय असेल अंतकरणात दुःख तर ते बोरेश्वराचं दर्शन घेऊन त्यालाच सांगेल, देवा तुला काय करायचं ते कर. महाराज या लोकांसाठी तुकोबारायच्या नाटातलं एक कडवं बसेल. आता तुझा कळेल ते करी, आता तुझ कळेल ते करी. तारीशी देवा तुला तारायचं असेल तर तार किंवा मारायचं असेल तर मार, तुला जे करायचं असेल ते कर. तुकोबारायच्या नाटातलं गोड कडवं आहे. आणि ते कडवं मला असं वाटतंय हरिओम बाबा बोरेश्वराला म्हणले असतील, देवा माझ्यावर फार मोठा दुःखाचा डोंगर प्रपंचात टाकलास रे, पण तुझी सत्ता आहे ती आता. संहार कार्य त्याच्या हातात आहे, तुमच्या आमच्या हातात नाही. मला एक म्हणायचंय की ज्याचा मामा पंढरपुरातला मालक सख्खा मामा आहे हरिओम बाबा, अभिमन्यूचा सख्खा मामा द्वारकाधीश कृष्ण परमात्मा विटेवरचे मालक होते.
महाराज मामाच्या मांडीवर शेवटचा श्वास घेतला. जिथं जगाचा बाप ज्याचा मामा आहे त्याच्या भाषाचा मृत्यू थांबू शकत नाही. तुम्ही आम्ही कोण येत राजू? आपल्याला ठरलेल्या वेळेला जावं लागेल. ते काय तुमच्या आमचा आजचा विषय. मला म्हणे होत नाही महाराज, या वर्षी करत नाहीत. म्हणलं असं होऊ शकत नाही महाराज. ज्या व्यक्तीची बोरेश्वरावर अतूट निष्ठा आहे, हा ते कशा पद्धतीत होईल, केवढा होईल, काय होईल, वेळ प्रसंगी ते कन्या आणि आमटीवर करतील, कन्या भातावर करतील, पण बोरेश्वराचा उत्सव मात्र हरिओम बाबा बंद प्राणात शरीरात प्राण येतोपर्यंत ते चालू ठेवतील. इतकी मात्र मला तरी खात्री आहे. कारण जगात फारशी लोक पाहतो मी देखाव्यातली. महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशे पण मिरवी आवडून. मला बुद्ध्यांक दिला असेल, मला अभ्यास दिला असेल, शास्त्राचा, पुराणाचा, वेदाचा अभ्यास दिला असेल, तरी पण मी एखाद्याच्या पुढे वागताना मी माझ्या शरीराचा विचार करतो. माझे कपडे मळतील का, मातुड्याचा डाग लागेल का. महाराज कितीही सामान्य वारकरी बिचारा छोटासा अभ्यासू पण नीती संपन्न वारकरी आला तर त्याच्या समोर पळत जाऊन पुढे त्या कीर्तनकाराच्या पुढे लोटांगण घ्यायची ज्याच्यात ताकद आहे. महत्व हरही चातुर्य लपवी. टेलर तुम्ही पण पाहिलं नसेल असं महाराज. गठुडे देणारे खूप लोक सापडतील आम्हाला. गठुडे देणारे महाराष्ट्रात मला खूप लोक सापडतील, पण वारकरी घरी आल्याच्या नंतर इतकी नम्रता असणारा फक्त हाच महात्मा सापडा. इतकं मी कॅमेऱ्यावर सांगतोय. अजय निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा अतूट श्रद्धा. आणि अशी माणसं मनावर रुसतील, देवावर रुसत नाहीत. देवावरी का रुसावे, आपला प्रारब्ध आहे ते. संसारातली खाज गळगे, उन्हाळे पावसाळे, पावसाळे हिवाळे, हे खड्डे खुड्डे, हे जे काही दुःख येत असतात ते आपल्या प्रपंचाचा भोग आहे, आपल्या जीवनातला भोग आहे. विनाकारण देवाच्या डोक्यावर टाकून आपण कुडत बसणं हे मूर्खपणाच्या यादीतले आपण लोक आहोत. विढाला विढाला माझा विश्वास नव्हता त्या व्यक्तीवर, पण नंतर लक्षात आलं. असं एखाद्या वेळेस काय प्रापंचिक दुःखानं पण त्याच्यावर विचार केला. ती व्यक्ती भेटली. 5व्या 6व्या दिवशी टेलरच्या मेडिकलमध्येच बाबा आले. तिथून मला फोन लावत होते. फोन आमचे डबकं बंद असते, जास्त उघडीत नाही मी. आणि संध्याकाळी टेलरनं फोन केला, हरिओम बाबा आलते, तुमच्या तारखेविषयी बोलत होते. म्हणलं तारीख कधीच लिहून टाकलेली, त्यांची काय चिंता नाही. निष्ठा असते एखाद्या व्यक्तीची. चला केवढा जरी आला तर आपल्या नियमात बदल नाही. हा भाव त्या महानंदेचा होता. ठीक आहे, आपण एखाद्या मोठ्या कुळात असतो, उच्च कुळात असतो, आरेराव तुरेराव आपले कोणी कोणी असतील, तरी पण आपण महानंदेची बरोबरी करू शकत नाही. आपण तिच्यासारखा व्यवहार करत नसलो, आपण फार शिष्टाचारात वावरत असलो, तरी आपण महानंदीची बरोबरी करू शकत नाही. ऐकायचं असेल खाली येऊन तर राजकीय क्षेत्रातला तुम्हाला चांगला अभ्यास आहे. आदरणीय मंत्री महोदयांचे बंधू आहेत. किती रुपयावर माणसं फुटत आहेत साहेब? मी तर नुसतं ऐकिले, लोकांचं ऐकिले. तुम्ही तर अनुभवले. महाराज 10-15 दिवस दुसऱ्या एखाद्या माणसाच्या नावाचं आंगडं घालून फिरणारा माणूस, हातात बसतेल इतक्या पैशात
अख्खं जीवन त्याचं विकत घेतात राजकीय लोक, अख्खं जीवन. त्या बाईला एक ट्रक जरी सोनं दिलं दिवस माळाल्या, तर त्या सोनं देणाऱ्याला ती रात्रभर बाप भाऊ आणि लेक म्हणायची. काय निष्ठा असलो तिच्या जीवनात. आणि परत जर जावाच वाटत नसल तर आत रात्रभर तू भगवंताचं भजन माझ्या बाजूला बसून तू ऐकत राह. पण ते एवढे मोठे पैसे घेऊन आणारा हरामखोर भजन ऐकायला आलेलाच नसतो. त्याचं कितीतरी पिढ्याचं पाप उतवालेलं असते, तो भजन ऐकायला कसं येईल. पण तिनं ती रात्र मात्र त्याला बाप भाऊ आणि लेक म्हणायचं. आणि तेवढी रात्र तिनं आवडीनं देवाचं भजन करायचं. ती बसून भजन करायची. कोण होतं सोबती तिच्या जीवनात? एक कोंबड आणि एक माकड. म्हणजे खरोखर कोंबड आणि खरोखर माकड तिच्या जीवनातले सोबती. आणि जी रात्र टळली वाईट कामासाठी, ती रात्र भजनासाठी घातली. सूर्यास्त झाला, लोपले भास्कराचे बिंबवो. एक ग्रंथकार सांगतोय, लोपले भास्कराचे बिंबवो. पश्चिम दिशेला सूर्य मावळला भागवत बुवा. किती रात्र देवासाठी होती, कुठल्याही पुरुषासाठी नव्हती. अख्खं शरीर भगवंतासाठी. आणि सूर्य मावळला की स्नान करायचं. ती स्नानाला गेली की माकडानं स्नान करायचं. ती स्नानाला गेली की तिच्या अंगावर पडलेल्या पाण्यानं कोंबड्यानं आंघोळ करायची. साचलेल्या खड्ड्यात पकाडा सगट त्यानं सुद्धा आंघोळ करायची. अंग गिंग कोरडं करून तिनं आसन टाकायचं आणि भगवंताचं भजन करायचं. गुणगाई नावडी. महाराज ती भजन म्हणत असताना कोपऱ्यात माकड बसलेलं, इकडच्या कोपऱ्यामध्ये ते कोंबड बसलेलं. मोठ्यांचं वाक्य सांगतोय, ज्या दिवशी सूर्य नराधमाच्या व्यतिरिक्त टळला त्या रात्री पाणी पण ग्रहण नाही, अन्न नाही, पाणी नाही. दुसऱ्या दिवशीचा सूर्य पाऊस तर पाण्याचा थेंब प्यायचा नाही. रात्रभर नुसतं भजन करायचं, नुसतं भजन. कधी कधी एवढं भजन करायची की या दोघांना ग्लानी यायची, माकडाला आणि कोंबड्याला. तिनं पाहिल्याबरोबर म्हणायचं, अरे कोण्या जन्मात पाप केलतस रे म्हणून कोंबड झालास, कोण्या जन्मात पाप केलत रे म्हणून माकड झालास. मी कोण्या जन्मात पाप केलं रे म्हणून वेश्येच्या कुळात जन्माला आले रे. अरे इथून पुढचं जीवन गोड करायचं असेल तर तोंडान भजन म्हणता येत नाही तुम्हाला. काय झोपता रे, नाचा, झोप येणार नाही. आणि ती भजन म्हणत असताना ते कोंबडं आणि माकड टाळ्या वाजून, माकड टाळी वाजायचं आणि ते कोंबडं नुसतं नाचायचं. बराच काळ निघून गेला. वयाचा उतार काल संपला, वार्धक्याची दशा आली. आणि एक दिवस विचार केला, भगवान बोरेश्वर काशी विश्वनाथाच्या दर्शनाकरता आपण जाऊ. महाराज देवाचं भजन करणारी लोक किती अधिकारी असतात, तर त्याच्या सोबतचे पण किती अधिकारी. विश्वनाथाच्या दर्शनाकरता गेली. तिथे गेल्यावर आता काय बरं, जरी अंगावर कपडे, थाट, वैभव सगळं दर्शनाकरता निघाली. तिथं कोणालाही रोखवत नाहीत, फक्त हिला दोन गोष्टीमुळे रोखवलं, सोबत माकड आणि कोंबड्या याच्याकरता रोखवलं. ए बाई ठैरी का म्हणे, सगळ्या बायका चालल्यात, सगळे पुरुष चाललेत, त्यांना रोखत नाहीत, मला का? ऐका म्हणे बाई, तुम्हाला ह्या दोघांना मध्ये नेता येणार नाही. कोंबड्याला आणि माकडाला मध्ये नेता येणार नाही. शिवरात्रीचा पर्व काळ आहे, याच्याकरता शिवजीवर बोलतोय. समय जाना, समय जाना. आपल्या संप्रदायाचा नियम आहे. पैठणची वारी आली असेल, देहूची वारी आली असेल, आळंदीची वारी आली असेल, पंढरीची वारी आली असेल, तर त्या सप्ताहातल्या कीर्तनकारांनी वारी प्रसंगावर बोलायचं. आपल्याकडे समय सांगितला, समय सांगितला. आज शिवरात्रीचा पर्व काळ आहे, आज भगवान शिवजीवर बोलावं. समय जाना आपल्या शास्त्राचा, वारकरी संप्रदायाचा दंडक आहे.
आणि तिनं सांगितलं, अहो हे माझ्या जीवनातले सोबती आहेत. हे दुसऱ्याचं उकंडे उकरणारं कोंबड नाही आणि कोणाच्या झाडावर नाचून पत्रावर उड्या हाणणारं माकड नाही. हे माझ्या भजनामध्ये नाचणारं माकड आणि कोंबड आहे. पण साहेब ते पुजारी कसा मानेल? त्याने विचार केला, माकड भजन करतच नसते, फक्त ते प्रभू रामचंद्राच्याच काळात केलं. आता ते सापडणार नाही. आणि कोंबडे तर जीवनात भजन करीत नाहीत. कोंबडे कसे भजन करतील? कोंबड भजन करीत असतं का कुठून? त्यानं पुन्हा काशीतल्या पुजाऱ्याला त्याच्या का गोळ्या संपल्यात का काय, ते कसं मानेल ते? त्या बाईनं सांगितलं, दादा माझ्यावर विश्वास ठेव, मी एकटी दर्शनाला येणार नाहीत, मला यांना सोबत न्यायचंय. काय त्या पुजाऱ्याला भावला असेल किंवा त्याला तिने इकत घेतला असेल ते काळ जाणे आणि ती जाणे. मी काय तिथला सरपंच नव्हतो, त्याच्यामुळं इतकं खोलवर मी पण हात घालीत नाही, तुम्ही बी इतक्या खोल जाऊ नका. मग तिनं त्या काळात त्या पुजाऱ्याला देऊन घेऊन कोंबडन माकड मधात नेला असेल का, किंवा ती तिच्या ताकदीवर गेली असेल का? दोन. आणि तिसरा मुद्दा, तिच्या त्या वाणीला, त्या शब्दाला, तिच्या त्या दयाळू वाणीला एखाद्या वेळेस पुजारी भावला असेल का? आणि भाऊक होऊन त्यानं म्हटलं असेल, जाऊ द्या, इतके पापी घ्याले तर त्याच्यात माकडालाही घेऊ द्या आणि कोंबड्यालाही दर्शन घेऊ द्या. पण त्यानं मर्यादा घातली, मी पिंडीच्या जवळ जाऊ देणार नाही, नाही येऊ द्याचं म्हणे. गाभाऱ्याच्या इकडच्या कोपऱ्यामध्ये माकड बसेल, या कोपऱ्यात कोंबड राहील, मात्र ते काही जवळ येऊ देणार नाहीत, मला दर्शन घेऊ दे. आणि योग असा होता, दुपारची आरती, त्या आरतीच्या वेळेला आतमध्ये प्रवेश केला. आणि मग आता शिवजींची आरती म्हणल्यावर काय, विश्वनाथाची आरती होती ती. आणि त्या विश्वनाथाच्या आरतीचा गाभाऱ्यात संबंध वारांगणीला महानंदा नावाच्या वेशेला आला. जाऊ द्या, शेवटी मानवी होती बिचारी, पण तिच्या बाजूला कोंबडा आणि माकड उभे. तो पुजाऱ्यानं जास्त दंडक दिला, कोंबड जवळ नकोय. वक्ते बाबा कोंबड्याच्या बाबतीत लय बोलायचे, अजून तितकं वय माझं नाही, 10 वर्ष वाचिलं तर ते पण बोलन, लय बोलायचे बाबा कोंबड्याच्या बाबतीत. आता ज्या आरती वक्ते बाबांना एवढा अभ्यास, तर त्या काळातल्या काशीतल्या पुजाऱ्याला किती अभ्यास असेल. त्यानं सांगितलं, हे बेटो कोंबडं तिकडं पलीकडच उभं राहू द्या. आणि आरती झाली. साहेब आरती झाल्याच्या नंतर मंत्र अक्षदा, ओम यज्ञेन यज्ञमय जंद देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासः तेहन्नाकं महिमान सचत्र यत्र पूर्वे साध्या संति देवाः, असं मंत्र पुष्पांजली सुरू आहे. मग ही मंत्र पुष्पांजली, हातामध्ये अक्षद आहेत, पुष्प आहे, आणि भगवान विश्वनाथाच्या पिंडीवर त्या अक्षदा समर्पित झाल्या. नमः पार्वते पदे हार हार महादेव मोरेश्वर भगवान